नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। किचन प्लॅटफॉर्मचं काम अजूनही झालेलं नाहीये, इकडे सगळं करायचंच आहे। पूर्ण प्लॅटफॉर्म मोकळा ठेवलेला आहे। ग्रिल मधल्या काही गोष्टी करून घेतल्या तर त्या आता तुम्हाला मी सकाळच्याच दाखवते। इकडचं काम मी संध्याकाळी आल्यावर करेन। आता मला ऑफिसला जायचं पण म्हटलं चला तुमच्यापर्यंत शेअर करते। तर सकाळचं हे जे काही आहे ना ते अशा पद्धतीने चेंजेस केलेले आहेत बघा। ते चेंजेस म्हणण्यापेक्षा ही जी प्लेट आणलेली आयकिया मधनं ती माय हॅपी प्लेस ती मी समोर तिथे प्लेस करून घेतली आहे। हे जे बेल होते ते इथे लावून घेतलेली आहे बघा मी। तर आता वारा नाहीये, वारा असेल तेव्हा छान आवाज येईल। आणि हे जे होतं ते मी वरती लावलं। मी विचार केला मी अजून एक आणेन खाली ठेवण्यासाठी, पण हे वरती ठेवल्यानंतर खूप छान दिसेल। रात्री जेव्हा संध्याकाळी मी शूट करेन ना तेव्हा तुम्हाला दाखवेन की याचा वापर कसा करणार आहे मी। आणि बाकी काही नाही, बाकी तर सगळ्या गोष्टी होत्याच आपल्या। आणि जे चिनी मातीचं जे आहे त्याच्यासाठी मला बघू आता काही तुमच्याकडे काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा। जे मी उभं आणलेलं जे मॅग्नेट सारखं आपण फ्रीजवरती वगैरे चिटकवू शकतो ना ते वालं, तर त्याच्यासाठी काही असेल तर मला नक्की सजेशन्स द्या तुम्ही। तर आता हे एवढं करून घेतलंय आणि आल्यानंतर थोडंसं लवकर येणार मी। तर येऊन मी लवकर येऊन आज हे सगळं इकडचं आवरणार आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टींबरोबर या सगळ्या गोष्टी पण शेअर करेन। आता आपण आपल्या कामांना सुरुवात करू। संध्याकाळी आल्या ना मी बाकीची सगळी कामं बाजूला ठेवली आहेत आणि हेच काम करायला सुरुवात म्हणजे इथूनच करते बघा। तर इथे जे आपण व्हाईट कलरचा जो रॅक घेतलेला तो मी स्टँड घेतलेला ते तिथेच ठेवून घेते। आणि दुसरं माझ्याकडे एक डीमार्टमधनं घेतलेलं हे स्टँड आहे। 3 लेयरचं आहे। 149ला हे मिळालेलं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल हे डीमार्टमध्ये अगदी स्वस्त आहे। तुम्ही म्हणाल की आजकाल एवढे छान छान रॅक मिळत आहेत, म्हणजे वुडनचे रॅक असतात किंवा वेगवेगळे स्टायलिश, जसं तू बाकीच्या गोष्टी घेतेस तसं फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरती पण बरेचसे ऑप्शन आहेत। पण मला हे नको हवे होते, कारण हे मला जे रॅक ठेवायचं ना साईडला ठेवायचं आहे आणि त्या साईडला थोड्याफार बऱ्यापैकी पाणीचा वापर थोड्याफार तिथे बेसिन असल्यामुळे सिंक असल्यामुळे तिथे थोडाफार जास्त असतो। त्याच्यामुळे मी म्हटलं की ते वुडनचं वगैरे नको, असं प्लास्टिकचंच घेऊ। आणि तिथे खूप जास्त अशी म्हणजे उंच पण नको आहे मला। आणि जे वुडनचे वगैरे येतात ते अगदी छोटे मला मिळणारे नव्हते। हा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी छोटा आणि याच्यामध्ये माझ्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तिथल्या तिथे बसणाऱ्या होत्या, म्हणून मग मी हाच घेतला। पहिला मी विचार केला की आपण हे 2 म्हणजे ह्याच्यामध्ये 3 आलेले, तर मी म्हटलं 3 नको, आपण 2 लेअरमध्येच करूया। 2 लेअरमध्ये बरोबर बसतील, म्हणजे जे काही मला माझं जे काही सामान ठेवायचं ते व्यवस्थित होईल। पण नंतर माझ्या म्हणजे असं थोडंसं वाटलं की अरे 2 लेअरमध्ये आपल्याला एवढं सामान नाही बसणार, तर आपण 3 लेअरमध्ये करू। आणि मला पहिलं जे ठेवलं तर बघितलं असं वाटलं अरे हां हे व्यवस्थित वाटतंय, पण नंतर असं वाटलं की नाही थोडं अजून उंच केलं तर अजून थोडंसं सामान राहील जे माझं बऱ्यापैकी राहील। मी विचार करत होती की असा ट्रे इथे खाली वगैरे ठेवू का, पण नंतर ते ना खूप थोडं बाहेर आल्यामुळे खूप म्हणजे थोडं विचित्र वाटत होतं, म्हणजे खूप जागा अशी जास्त वाटत होती अडलेली। तर म्हणून मग मी ते इथेच लावून घेतलं। आता ह्या ज्या रॅकमध्ये ना इथे मला या ज्या इकडच्या गोष्टी होत्या, म्हणजे जे माझं हँडवॉश आहे, डिशवॉश आहे, त्याचबरोबर मी जे टिश्यू नॅपकिन वापरते किंवा जे माझं काचेच्या बरण्या असतात ज्याच्यामध्ये टी लाईट कॅन्डल्स असतात, त्याच्यानंतर रांगोळी असते, ते सगळं मी इथे अरेंज करून घेणार आहे। तर सर्वात वरचा जो म्हणजे कप्पा आहे त्याच्यावरती मी इथे हे जे टी लाईट होल्डरचं ते पूर्ण रिकामी झालेली बॉटल आहे, पण ती काचेची बॉटल आहे, ती मी बरीच वर्ष वापरते, ती मी तिथेच ठेवली आहे। त्याच्या बाजूला रांगोळीचा छोटा कंटेनर आहे ते ठेवलं आहे। आणि हे जे टी लाईट होल्डर आहेत ना हे माझ्याकडे 2 असे बाहेर काढूनच ठेवलेले असतात, म्हणजे इतर वेळेस जे लागतात म्हणजे दिवाळीसाठी ते मी एकदा दिवाळी झाली की वॉश करून पॅक करून ठेवते, पण असे मी 2चा सेट ना असा बाहेर काढून ठेवते, म्हणजे इतर वेळेस जेव्हा मला दिवा लावायचा असतो तेव्हा ते यूज होतात। तर आणि हे जे रॅक होतात आता काही कामाचे नाही आहेत, तर हे मी आता साईडला करून ठेवणार आहे। आणि इथे सगळ्या गोष्टी ॲक्च्युली या कितीही गोष्टी आपण लावल्या ना तरी असं वाटत असतं की अरे म्हणजे थोड्या वेळाने आपल्याला असं वाटतं अरे नाही ही गोष्ट इथे पाहिजे होती, ही गोष्ट इथे पाहिजे होती, असं सगळ्यांबरोबर होत असतं। तर माझं पण तसंच काहीसं होतं आहे की ही गोष्ट मी आता इथे लावली आहे, पण थोड्या वेळाने 2 मिनिटातच मला असं वाटतं नाही नाही ही गोष्ट इथे नको हवी होती। हे करण्यातच माझा जवळपास आज खूप वेळ गेला, म्हणजे ज्या गोष्टीचं म्हणजे आपल्याला बघून असं वाटतं की अरे ह्या गोष्टी खूप पटकन अशा होणार आहे, याला काय जास्त वेळ लागणार आहे, पण एकदा त्या गोष्टी आपण करायला घेतल्या ना की मग आपल्याला कळतं की त्याला नाही खूप वेळ जातो। तर इथे ना मी सेकंड कंपार्टमेंटमध्ये हे थोडे सफेद कांदे असतात। आता पावसाळा आहे तर थोडेसे सफेद कांदे भरलेले आहेत। तर पावसामध्ये सर्दी खोकला काढण्यासाठी खूप सफेद कांदा चांगला असतो,
तर त्याच्यामुळे मी ते थोडेसे आणलेले आणि त्याचबरोबर लसूण. तर मी म्हटलं मग ते कांद्यामध्येच मिक्स होते माझ्याकडे, तर मग मी ते वेगळे काढून ठेवले. मी म्हटलं ते वरती ठेवूया म्हणजे ते आता खराब होणार नाही आणि मधल्या याच्यात ठेवल्यामुळे पाण्याचा तेवढा काही प्रश्न येणार नाही. खालच्या भागामध्ये थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे अगदी काही खूप जास्त उडत नाही पाणी, पण तरी पण म्हटलं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम नको व्हायला. हा रॅक जो आपला डिशवॉश आणि हँडवॉशचा आहे तो मी वरती ठेवलेला, पण नंतर चेंज केला आणि परत तो खाली ठेवला. हे जे सफेद बास्केट आणलेले त्याच्यामध्ये मी जे काही आपले टिश्यू म्हणते, जे काही आपले नॅपकिन्स असतात, किचन टॉवेल्स, ते याच्यामध्ये मी भरून ठेवले. आता याच्यावरती ना माझ्याकडे एक फ्लॅट प्लेट आहे, ती मी ठेवेन किंवा मग विचार करते की या जागी दुसरा कुठला तरी म्हणजे कंटेनर ज्याला लीड असेल त्याच्यामध्ये ते भरून ठेवते. अगारोचा हा जो मिनी चॉपर आहे ना, हा मला किचनमध्ये खूप जास्त असा यूज होत नाही, पण सकाळच्या वेळेस मी घाईगडबडीमध्ये तो वापरते आणि मी तो बॉक्समध्येच ठेवला आहे अजूनही. म्हणजे अजून जेव्हा जेव्हा वापरायचा असतो तेव्हा मी बॉक्समधनं काढते, क्लीन करते आणि मग तो परत ठेवून देते. तर तो मी इथेच ठेवला आहे. तो पण मला असं झालं आहे की खाली ठेवला आहे मी, पण मला असं वाटतं की परत त्याची जागा मला चेंज करावी लागणार आहे. तर हे जे माझ्याकडे छोटे हुक्स आहेत प्लास्टिकचे, हे पण आय थिंक मी 19 रुपयाला काहीतरी मी घेतलेले होते आयकियामधनं आणि ते खूप चांगले यूजफुल आहेत. म्हणजे जेव्हा काही मला एक साईडला काही ठेवायचं असतं किंवा हँग करायचं असतं त्याच्यासाठी ते यूज होतात. हे टी लाईट होल्डर कम माझ्यासाठी जे काही जेवणाचं जे काही रेसिपी शूट करते त्याच्यासाठी लागणारे असतात. तर त्या अशा काही ज्या गोष्टी होत्या ना त्या पण मी सगळ्या आता इथेच अरेंज करून ठेवणार आहे या रॅकमध्ये एका साईडने. तर त्याच्यामध्ये जे आपण तेल वगैरे ओतण्यासाठी किंवा आपलं जे काही कडधान्य वगैरे ज्याचं झाकण तोंड छोटं असतं बॉटलचं, तर ते पण होतं, ते मी तिथे हँग करून घेतलेलं आहे. आणि आता मेन गोष्ट म्हणजे इकडचं सगळं अरेंज करायचं. मी जसं जसं आठवेल मला आणि जशाशा गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या ना तशा तशा मी त्या अरेंज करत होत्या, म्हणजे अर्ध इकडे आणि अर्ध तिकडे. तर ही जी बॉटल आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या खूप जवळ आहे, तर ती मला काहीच म्हणजे ती मला इथे किचनमध्येच ठेवायची. पण सध्या मी काय केलं की त्याच्यामध्ये जे होतं ना मनी प्लांट त्याचं कटिंग केलं आहे, म्हणजे 2 या छोट्या छोट्या प्लांटमध्ये मी टाकलेलं आहे. बघा हे जे मी छोटे छोटे आपण कुंभारवाड्यातनं घेतलेले, तर त्याच्यामध्ये 2 याच्यात मी 2 हे लावलेत. आणि या बॉटलमध्ये ना मी असं काहीतरी हँग करेन बॉटल आणि ती ग्रिलमध्ये लावेन. तर इथे आता आपण साहा आणि साखर हे जेव्हा मी तुम्हाला मागच्या वेळेस विचारलेलं की इथे मी ठेवलं तर छान वाटतंय का, तर तुम्ही असं सगळ्यांनी म्हटलेलं की खूप छान वाटतं इथे. तर मग मी विचार केला की आपण हे इथेच ठेवूया. म्हणून चहा आणि साखरचे कंटेनर मी थोडेसे आता चेंज केले, थोडेसे मोठे घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर सॉल्ट आणि पेपरचं जे आपण छोटी सिरॅमिक जार आणलेली त्या पण मी इथेच ठेवून घेणार आहे. तर त्या मी पहिला पाटी ठेवलेल्या आणि त्याच्या मग मी म्हटलं की पाटी नाही चांगल्या दिसणार कारण ते एवढ्या छान जार आहेत आणि याचा ब्ल्यू कलर अगदी उठून दिसेल, त्या मी फ्रंट साईडला ठेवून घेतल्या. आणि इथे एका साईडला मी जी आता स्टीलच्या प्लेटमध्ये मी ही जी बॉटल ठेवायची, तर मी स्टीलची प्लेट आता मी काढून टाकली. आणि हे जे होल्डर होते माझ्याकडे तर त्याच्यावरती मी हे पण मी डीमार्टमधनं घेतलेले, तर त्याच्यावरती मग मी ते जो जार होता तो ठेवलेला आहे. ॲक्च्युली सगळ्या गोष्टी एवढ्या जशाशा करते आणि तशाशा अशा वाटतात ना की अरे नाही ही गोष्ट इथे ठेवायला पाहिजे होती, ही गोष्ट इथे ठेवायला पाहिजे होती. आता सर्वात शेवटच्या याच्यामध्ये होता जे मी मगाशी अगाराचं मिनी चॉपर ठेवलेलं ते मी आता वरती शिफ्ट केलं आहे. आणि जे आपले टीचे जे कप आणि मग होते ना ते मी परत असेच इथे खाली लावून घेतलेले आहेत एका साईडला. आणि जे काही स्पून किंवा जे काही माझ्याकडे काचेचे बाउल वगैरे जे लागतात मला शूट करताना, रेसिपी शूट करताना, ते मी सर्वात शेवटी खाली ठेवून घेतलेले आहेत. आता जे मी प्लांट ठेवलेलं ते अजिबात दिसत नव्हतं, म्हणून मग मी विचार केला की आपण इथे तेलाची बॉटल ठेवूया आणि त्याची कोपऱ्यात ठेवूया, म्हणजे तेलाची बॉटल पण दिसली जाईल आणि म्हणजे ते उठून पण दिसेल व्यवस्थित. आणि प्लांट फक्त ठेवायचं अजूनही मला कळत नाही की कुठे ठेवू. ही जी छोटी बॉटल मिशोवरनं ऑनलाईन मागवलेली ती देखील अगदी म्हणजे छान दिसताना तर छान दिसते, पण याचा यूज कसा करताना थोडंसं मला टेन्शन आहे की याच्यातनं थोडंसं तेल होईल असं मला वाटतंय, पण आता जेव्हा वापरेन तेव्हाच कळेल. तर हा जो ट्रे आहे तोच मी वापरणार आहे. याच्यामध्ये मी ही जी तेलाची बॉटल आहे ती ठेवली आणि बडीशेपची जी माझी बॉटल होती ती मी याच्यामध्ये ठेवली, पण नंतर मग मी ना ती चेंज केली. बडीशेपची बॉटल मी याच्यातनं मी काढून घेतलेली आहे आणि हे जे मी याच्यासाठी घेतलेले म्हणजे दिव्यांच्या खाली ठेवण्यासाठी घेतलेले, पण मग मी त्याने विचार केला की नको आपण हे सिरॅमिक जारच्या खाली ठेवू, कारण मग दिव्यांसाठी मी म्हटलं मी परत एक जाऊन 2 दिव्यांसाठी घेऊन येईन वेगळे आणि याच्यामध्ये आपण हे जे सिरॅमिक जार आहे ते ठेवू. मी थोडं मिठाची जी बरणी होती ती पण चेंज केली. मला एक खूप कमेंट आलेली
की ताई जे आपण मीठ आहे ना ते तू असं ट्रान्सपरंट जारमध्ये नको ठेवू, तू सिरॅमिक जार किंवा जे बंद डबा असतो ना त्याच्यामध्ये तू ठेवत जा तुझं मीठ. तर म्हणून मग मी ते आता सिरॅमिक जारमध्ये ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे. इथे माझा जो हा बाउल आहे ना तो मला कुठे ठेवायचा आहे अजूनही कळत नाही आहे, तर त्याला पण ठेवायचं आहे आणि त्याच्या जागी अजून थोडेसे काही चेंजेस करायचे, ते बघू. मला जसं जसं जमेल तसं तसं करेन आणि आठवेन, अजून काही आयडिया येईल तशा तशा गोष्टी करत राहीन. तर हे पण माझ्याकडे जे छोटंसं सिरॅमिकची जार होती ना ती मी वापरत नव्हती, मग मी याच्यामध्ये म्हटलं की इथे स्पून खूप छान दिसतील. तर बघा मी इथे 2-2च घेतलेत. मी ॲक्च्युली पहिला विचार करत होती की थोडे 3-3 ठेवून बघू, पण 3-3 ठेवल्यामुळे खूप म्हणजे त्या ह्याच्यामध्ये खूप गडबड म्हणजे गचडी वाटत होती, म्हणून मी असे 4च ठेवले. आणि 4 असे ना ते कसे पसरले गेले ना तसे छान वाटतात, म्हणजे असं फुल कसं किंवा असं पिसारा कसं असं मस्त असं फुललेला दिसतो तसं कसं छान वाटतं. तसंच एक छान मस्त असे स्पून मी इथे लावून घेतलेले आहेत. आणि बस माझं असं बऱ्यापैकी आता हे सगळं झालेलं आहे. बघा इथे साईडला 2 बॉटल ठेवून घेतल्या ज्या मला रोज लागतात. ही एक बॉटल इथे मी ठेवून घेतली. प्लांट मी आत्ता थोड्या वेळासाठी म्हणजे जोपर्यंत याला जागा माझ्या म्हणजे मला जिथे जमेल तिथे अशी होत नाही तोपर्यंत इथेच ठेवलेले. चहा साखरेचे कंटेनर आहेत. खारी फक्त मी जो ना मक्याचा जो बडीशेपची जी जागा होती तिथे मी मका ठेवून घेतलाय, कारण मी म्हटलं आता पावसाळा चालू आहे तर पॉपकॉर्न वगैरे संध्याकाळचे कधी ना कधीतरी केले जातील म्हणून ते ठेवलंय. ऑइल जार तर तेच आहे. आणि ही जी आपली जी मिठाची बरणी होती ना ती थोडीशी मी शिफ्ट करणार आहे, ती बाहेरच्या साईडला घेणार आहे. आणि जी एक लोणच्याची बरणी आहे ती मी आतमध्ये सिरॅमिक जारमध्ये शिफ्ट करणार आहे. या साईडला बघाल तर मी हे जे झाड आहे ते आत्ता वरती ठेवलंय, पण मी थोड्या वेळाने ते ग्रिलच्या बाहेर ठेवणार आहे. आणि जे स्पून होल्डर जे होतं ते पण मी इथेच लटकवून घेतलं आहे. बाकी हे जे काही ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या ते इथे सेट केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने माझं हे सेट झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचं काही सजेशन असेल तर ते देखील मला व्हिडिओमार्फत नक्की सांगा, म्हणजे मला अजूनही काही चेंजेस करायचे असतील तर ते देखील मी करेन. अजून बऱ्याचशा गोष्टी किचनमधल्या चेंजेस होणार आहेत, पण या आठवड्यासाठी ह्या एवढ्याच होत्या, कारण सॅटर्डे आणि संडे म्हटलं ना की तरच या गोष्टी करायला जमतात. कारण एक सॅटर्डे संडे म्हटला त्याचबरोबर मंडे पण म्हणा, असे 3-4 दिवस तर जातात सगळं थोडं थोडं करेपर्यंत. तर एक आठवड्यानंतर अजून थोडेसे काही चेंजेस करेन जे मला अजून करायचे आहेत. तोपर्यंत हे चेंजेस तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता माझं सगळं किचन या साईडचं सगळं आवरून झालेलं आहे. अजूनही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आता लक्षात येत नाहीयेत. जसं मी या म्हणजे यूज टू होतील या गोष्टी तशा तशा त्या मला वापरात येतील, तसे कळतील की अजून काय काय चेंजेस करायचे आहेत म्हणून. तर आत्ताचा जो माझा लिमिटेड वेळ होता त्याच्यामध्ये एवढेच चेंजेस केलेले आहेत. अजून थोडे चेंजेस येणाऱ्या ब्लॉगमधनं तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता खूप दमायला देखील झालंय, भूक लागली, जेवण बनवायचंय. मला ऍक्च्युली वेळ कमी मिळाला. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन मी. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण हे सगळं आवरेपर्यंतच बराच वेळ म्हणजे 2-3 तास तर माझं कुठे गेले मला कळलंच नाही. कारण मग सगळं हे ठेवू ते ठेवू ते ठेवू हे ठेवू परत हे काढा ते काढा असं सगळ्या गोष्टी झाल्यात. आणि ते सगळं आवरेपर्यंत खूप उशीर झाला. तर खूप प्रचंड भूक लागलेली आहे. तर आता पहिलं काहीतरी जेवायला बनवायचं, मग जेवायचं, मग त्याच्यात अजून वेळ जाईल. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आणि हे जे चेंजेस मी केलेले आहेत तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. यासाठी तुमचं काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्या कमेंट मार्फत मला देखील छान छान आयडिया मिळत असतात की म्हणजे काय वेगवेगळ्या गोष्टी, जसं सिरॅमिक प्लांटसाठी ची जी मी बोललेली की ते लीक होत आहे, तर त्याच्यासाठी खूप छान आपल्याला सजेशन आलेलं की त्याला तू आतून सिमेंट लाव, व्हाईट सिमेंट, म्हणजे ते लीक होणार नाही. तर खूप छान सजेशन असतं. जेव्हा तुमच्या मार्फत मला पण अशा छान छान जेव्हा गोष्टी कळतात तेव्हा त्या मला यूज होणाऱ्या असतात. आणि मी माझ्या मार्फत पण तुम्हाला छान छान गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते. तर आपलं हे छोटंसं किचन आता खूप सुंदर असं दिसतं, म्हणजे मला तरी खूप छान वाटतं. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.